स्वराज्याचं पहिलं तोरण जेव्हा पावसाच्या हिरव्या शालीमध्ये न्हाऊन निघतं तेव्हा तो नजारा बघण्यासारखा असतो. पावसाने ओलाचिंब झालेला सह्याद्री आणि धुक्यात लपलेला शिवरायांच्या स्वराज्याचं पहिलं तोरण म्हणजेच तोरणा. पावसाळ्यात तोरणा किल्ल्याची वारी करणं म्हणजे फक्त ट्रेकिंग नाही, तर तो एक सोहळा असतो. पायथ्याशी जाताना प्रत्येक वळणावर निसर्ग काहीतरी नवीन दाखवतो. कधी धुकं इतकं दाट की समोरचं काही दिसत नाही, तर कधी अचानक उघडणारा तो सुंदर नजारा आणि पायथ्याशी लागलेला तो सुंदर धबधबा. जणू निसर्गाने खास स्वागतच केलंय. तोरणा म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तर इतिहासाची सुरुवात आहे. पण या सगळ्या सौंदर्याच्या मागे एक ताकदवान इतिहास दडलाय. इतिहासाचं पान उलटलं की लक्षात येतं या किल्ल्याचं महत्त्व किती अफाट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणूनच याला प्रचंडगड असंही नाव पडलं. किल्ल्यावरच्या झुंजार माची असो किंवा कोठी दरवाजा, इथल्या प्रत्येक दगडाने शिवशाहीचा सुवर्णकाळ पाहिलाय. पावसाच्या ढगांमध्ये जेव्हा हा तोरणा लपतो तेव्हा असं वाटतं की जणू हा इतिहास आजही तिथे तितक्याच स्वाभिमानाने श्वास घेतोय. पावसाच्या धारांमध्ये भिजत त्या पायवाटा तुडवत वर जाणं आणि तिथून दिसणारा तो नयनरम्य परिसर पाहणं, हा अनुभव काळजात कायमचा कोरला जातो. हा अनुभव प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी घेतला पाहिजे.